नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले मास्तर पोलीस स्टेशनमधून आल्यानंतर पांडूच्या घरी गेलेला असतो. आता पुढे जरा सांग, नीतनं पुढं तरी सुधारा म्हणाव घरातल्यासनी. जा झोप जा, डोळं पार तुझं पेंगळल्यात. पांडूनं त्याला थोबाडात मारून त्याच्या थोबाडावरनं हात फिरवल्यागत केलं. तो तिथनं डोक्यात प्रचंड राग कोंडल्यागत घेऊन बाहेर पडला. त्याला चुलत्याचा, त्यापेक्षा घरातल्यांचा, त्यापेक्षा पांडूचा आणि त्यापेक्षा डवंगाचा जास्त राग आला होता. शहाणपण शिकवाय माणसाला अक्कलपेक्षा सत्ताच जास्त उपयोगी पडते असं त्याला वाटू लागलं आणि पटलंही. तो आला. काय म्हणतोय? आई त्याची वाटच बघत बसली होती. काय म्हणायचा? त्याच्या अंगावर चुलत्यानं आता आप्पाच्या वाड्यातली ताडपदरी बसवली या. तशी सारीच गप्प झाली. त्यानं सारं सांगितलं. आई म्हणायला लागली, गाव सारं फिरलो पावसातनं. फिरताना बघून आप्पाच्या बायकोनं मला ताडपदरी दिली. त्या आप्पाला माहिती बी नसल. आणि मोठेपणा त्यात कशाचा? मास्तराला पांडूनं घेतलेल्या 25,000चा संशय आला. पण गेलं ते गेलं म्हणून गप्प बसला. दुसऱ्या दिवशीपासून कॉलम फोडायचं काम चालू केलं. गवंडी हातापाया पडून आणलं. अगोदर चुलत्याची पडलेली भिंत बांधायचं काम चालू केलं. तोंडात तोंड दिसायच्या अगोदर नामा डवंग आप्पा उठलाय का बघायला आला होता. सोसायटीच्या इलेक्शनपासून त्याला त्याच्या भावानं बाळू डवंगानं जास्त त्रास दिला होता. काल तर निलगिरी झाडं मीच लावल्यात. रानाच्या वाटण्या झाल्या असल्या तरी मीच तोडणार. यावरनं शेतातच त्यांचं दोघांचं जुंपलं होतं. ठरताना ठरलं होतं, ज्याच्या त्याच्या बांधावरची झाडं ज्याची त्याची. त्यावरनं बाळूनं कागद सारा माझ्याच नावावर आहे, तुला रानच नाही म्हणून सांगितलं होतं. नाना रडकुंडीला आला होता. झाडं उभीच बाळूनं विकली होती. आप्पाला नामाला एवढ्या लवकर आलेला बघून दाट संशय आला. तोपर्यंत त्याची बायकोही आली. आप्पा, आम्ही गावात राहावं का कुठं जावावं? नवीन घेतलेलं रान एक जागी असताना, म्हातारा असताना म्हाताऱ्याच्या नावावर. त्यात ह्यांचा भाऊ म्हणतोय त्यातली एक सरी देणार नाही. वाटण्या केलेल्या रानातल्या सारी निलगिरी इकल्यात. तोडून ढीग लावलाय साऱ्या रानात. त्या रानासाठी आम्ही नवरा बायकोनं जीवाचं रान केलं. साऱ्या गावाला ठाव हाय. रातधाड म्हणलो नाही. पोरं बारकी ह्यांच्या बायकोच्या सोन्यानं लावली. डोसक्या एवढं बांध रचलं. ह्यो कारभारीनी बायको कारभारीन. कवाच्याचा टाक मागणं आला नाही. आणि त्याला दिल्यालं वाटणीचं रान बी ह्यो नाही म्हणतोय. रोज उठलं की सुटलं ती संडास पडल्या ठावनं कोंबड्या कुत्र्यावरनं शिव्या दितीया. नहानीच्या पाण्यावरनं तिनं कसलं भांडण करायचं. आयत्या घरात रांडा लोदाळत्या त्या माझ्या नवऱ्याचा पगार ह्यांच्या मड्याव घातला. आयत्या पिठावर रांगोळी वडते त्या, हे रोजचंच आहे. सोन्यासारखं गॅस पाडला. आता झाडं माझी रानबी माझं म्हणतोया. तुमच्या पावळीचंच पाणी ह्या खालच्या पाटलाच्या दारात जाणार का आभाळात? ते पाणी याचंच नाही. तुमचं तुम्ही कुठं बी घालवा. ह्यो नोकरी करतोय नव्हं. साधी आमची पोरं टीव्हीला जायची नाहीत. ह्यो बापय माणूस. पोरासनी काय कळतंय? त्यासनी शिव्या द्याच्या बायकागत. त्याची एक आता मोठी झाल्यात. त्यासनी आम्ही हातावरल्या फोडागत जपली. आमच्यासनी घ्यायची राहू द्यात. खरं ह्यो माणूस उद्या शेतात बी जायचं नाही म्हणतोय. ह्याला काय करायचं?
त्याला विचारूया आपण, आप्पा म्हणाला. विचारा, त्यो आता तुमचं ऐकतोय होय, पुढारी झालाय. मध्यानी पातूर लाईटी जळते त्या घरात. उगच कुठं सारच सांगच बसायचं. सोसायटीत कोण कोण विरोधात गेल्यात त्यांच्या आयासनी गाडव लावायचा, हेच आता बोलणं असतंय. तिची बायको माझ्या मतामुळं पडली नाही, नाहीतरी पुढारीच होणार होती. त्याच्याकडं काही नाही, तीच म्हणाली, झाडं तुम्ही आणलीसा तुमची तुम्ही तोडा, आमच्या मागणं यायला जमत नाही त्यासनी. मग फुकट आता पातूर दळून दिलं तेवढं बास झालं. त्यावर त्यानं माणसं नेऊन सारीच झाडं तोडली, नामाडवंगानं सुरुवात केली आणि आठवलं तसं त्याची बायको सांगायला लागली. म्हातारीचं चिताक होतं 5 तोळ्याचं, ते कुठल्या कुठं गेलं आमासनी माहिती बी नाही. म्हणालीत वाटण्या करतानं आणि 4 दिवसानं बघतोय पोरीच्या आणि आपल्या गळ्यात लप्पा करून आणलाय. नव्या नवरीगत मिरावतीया, गड्यातनी फुडाऱ्याच्या गप्पा मारतीया. जळलं तोंड तिचं, निम्मी रात झालेली समजना. ख्वा ख्वा पोरा पोरीगतनी गड्या संगटनी दात काढतीया, पालवी आल्यागत. आम्हासनी काय करायचं तिकडचं, आणि एखादा सोयरा बघू दे. खरं आम्हासनी का ताप देतीया. सारं मी केलं. आम्ही काय लढायला गेलो होतो वय? कवा शेताचं तोंड माहिती नव्हतं बघायचं. आता बँकेतनं आला की चहाचा घोट घ्यायच्या आधीच पळतोय. माझं पीक जरा चांगलं दिसायला लागलं की पोटात दुखायला लागलंच ह्यांच्या बघा. बायको लागलीच म्हणाय, तुम्हासनी शेतातलं काय कळतंय ढेकळं? त्यांनी चांगलं तेवढं रान घेतलंय, तुम्हाला दिलंय मुरमाचं. मग ह्यो वाटण्याच नवीन करतो आणि आता तर 4 दिवस लावलंय, सारं रानच माझ्या नावावर हाय. तुझा काही संबंधच नाही इथं. नामा सविस्तर सांगायला लागला. ती दोघं आप्पाला बोलायला संधीच ठेवत नव्हती. ह्यासनी त्यांच्या बानं काढलेला नाही, त्यालाच तेवढा काढलाय व्हे. सरकारात तसं काय असल तर बघू. बोलता बोलता ती नामाला म्हणायला लागली, तुम्हासनी मी सांगित होतो आपसवराती माणसं हायती, तर तुम्ही माझा भाऊ करून त्याला डोसक्यावर घेतलं सा. तो वरनच त्यानं वरंगुळा सोडला, पर तुम्हाला थुंकी टाकायला ही जागा ठेवली नाही म्हणतोय. आप्पाला वाटत होतं कोणतरी येईल, लागलाच बाळ्याला बोलवायचा. पण सकाळची कामधंद्याची वेळ, कोण येणार? बाळ्याला तसं कसं करता येईल? बाच्या नावानंच रान, आता पोरांच्या सह्या घेतल्याशिवाय पोरांच्या नावावर पण का करता येत नाही? त्याच्या दारात काय कायदा वाळत घातलाय का काय? आप्पा म्हणाला. पांडू पाटलाचं ऐकून त्यांच्या परडीवर हात मारला नाही मी. मग पांडू चिडला. त्या ठाऊनं हे रामायण घडायला लागलंय, त्याच्या आधी एवढं नव्हतं. नामा म्हणाला, पांडूचं ऐकून काहीही करायला येतंय होय? ऐकलीस नव्ह कोळगावची केस? प्रांतनी सारीच घरात बसल्यात. तसं होणार नाही. तो काय वाटल ते म्हणू दे, मी सांगतो त्याला. आप्पा म्हणाला. तो म्हणतोय कुठला सरपंच? नामानं सकाळी सकाळी काम केलं, त्याला म्हणाव तुला भाकरी देणारा. तुझ्या उड्यात चालल्यात ज्याच्या जीवावर, तो तुला जीव देणारा. तुला सांगतो म्हणाव. खरं आम्हाला माणसात सैतान दिसत नाही, देव दिसतोय र. तिकडचंच सारं पेंड खातंय घोडं. तेच चुकलंय. त्याची मस्ती हंबऱ्यानं जिरवली असती. खरं मला तर आता झिटच आलीया. सक्का भाऊ ह्यो मोठा माझ्याकडं तर नुसत्या मारक्या बैलागत बघतोय. त्याला दाखवतोच. उद्या तोडलेल्या निर्गिलीतली निम्मी मी आणणार. काय करतोय तेच बघतो. नामाला ताव चढल्यागत झालं होतं. मी तेच म्हणतोय, पर तुम्हासनी कवा पटलंय? असा रोज भ्यादावील. त्याची बायको म्हणाली. तो म्हणाला,
आप्पाच्या कानावर घातल्या बिगार. जा, जाताना हांबऱ्याला घेऊन जा. तिकडं फिरकत नाही बघ, बघायला देखील येत नाही. रांडच्यानी त्या मास्तराला 25,000 रुपयाला डबरा काढला. माणसांना कळनाच, सारी नातीच रक्ताळल्यागत झाल्यात. आता उद्या त्या मास्तराच्या चुलत्याला कोण आहे बघायला? मग त्यांनाच कळत नाही म्हटल्यावर आम्ही काय सांगणार? सारा धरबंदच तुटलाय माणसाचा. आप्पाला बोलवत नव्हतं. गावातल्या माणसांना कसं सांगायचं तेच कळत नव्हतं. आप्पाचं ऐकून ती दोघंही उठली, थेट शेताकडं गेली. शेतात बघतात तर 10-5 पोरं घेऊन बाळू ट्रॅक्टरात लाकडं भरतच होता. नाम्याची डोक्याची शिरच उठली. लाकडं भरू नको, तुझी तेवढी भर, माझी ठेव तिथंच. तुझी नी माझी ठेवल्यात, नंगूट मिळणार नाही याक. उचला र. ठेवल्यात ह्याच्या आज्यानं, खवण्यानं झाडं लावल्यात. मी बी खवण्यानं जगिवल्यात. माझ्या बांधाची झाडं का तोडलीस? ठेवलाय तुझा बांध. गप खातोयस ते खा की, नाहीतर झोळी घेऊन फिरायला लावील. लय झालंय तुझं. झोळी का घेतोय? त्याच्या बाण काय त्याला काढलेलं नाही होय? नामाची बायको म्हणाली. ये, तू उगच मधी चोंबड्यावानी नाचू नगस, गप बसायचं. बाळू म्हणाला. तशी ती उसळली. कोण चोंबडी? तुझी बायको असल. इथं कुठल्या भाड्या लाकड्याला हात लावतोय बघतेच ते. तशी पोरं बाळ्याकडं बघायला लागली. ये, आमासनी शिव्या द्यायच्या काम नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. गुरुवाचा उतम्या म्हणाला. लाग वाटला, बघतो आमचं आम्ही. तुला काय पाहुणा म्हणून बोलवला नव्हता इथं लाकडाला हात लावायला? तर एका एकाला पायताना हाणतो का नाही बघा. माझ्या सरणावराचा आधी आणि मगच उचला. बाळ्याला राग आला. तो ढेकूळ उचलून तिच्यावर धावून गेला. ए तुझ्या आईला मिर, मार मार, ये पुढं, मारून टाक माणसं आणि जग सरळ्यापणानं. का थांबलास? तुझा दांडाच मोडतो, ये पुढं. लय तू वशी आणलीस, असं म्हणीत ती त्यांच्याकडं पुढं पुढं जाऊ लागली. त्यानं ढेकूळ खाली टाकला आणि भावाकडं मोर्चा वळवला. होय र बाईच्या बापया, बायकोला तोंडाला लावून तू बघीत उभा राहिलायस होय? झवण्या, तुलाच धरून चेचायला लागतंय बघ आता. मग का थांबलास? चेत जा की, तू मोठा आहेस. सारंच थांबलं होतं. पोरंही गप्प उभी होती. बाळूला पंचाईत झाल्यागत वाटायला लागलं. नामाची बायको लाकडावरच बसली होती. त्यानं विचार केला, मास्तराच्या चुलतीगतीनं ही बाई जायची. चला र पोरानू, ह्यांचा तमाशा केल्या बिगर नाच थांबायचा नाही. मुरळी आहे की घरात, आमचा आणि तमाशा कशाला पाहिजे? तसा त्याला तिचा राग आला. तो मागं वळला. खरं हातात नारळा एवढा ढेकूळ घेऊन त्यानं नामाच्या दिशेनं फेकला. नामाच्या छाताडावर ढेकूळ लागला. तोही खाली वाकला. ढेकूळ उचलला. तुझं लय मांद वाढलंय, गप्प बसलं थोरला म्हणून तर लयच. बघता बघता दोघांचं कुस्ताडच लागलं. बोकरागत दोघं एकमेकाला चिकटलीत. नुकत्याच नांगरून पलटी पडलेल्या रानात. बाकीची सोडवायला लागली खरं, पण सुटनातच. सारं अंगने अंग दोघांचंही सालाटलं. रक्त फुटलं. कशी तरी सोडवली. बाळ्या मोठ्यानं म्हणायला लागला, ह्याला मी सोडणार नाही. झवण्याला जगिवला ते आज उपकार फेडलं. रांडच ऐकून माझ्या उरावर बसलं. थांब, तुला आणि तिच्या बी उरावर ट्रॅक्टरच घालतो. उम्या गुरुवानं नि बाकीची पोरं त्याला धरून न्यायला लागली होती. आर घाल घाल, तू सुटलंस आज, नाहीतर ह्याच लाकडात जाळलं असतं. माझ्या बायकोच्या आणि माझ्या उरावर ट्रॅक्टर घाल, तुझ्या बायकोच्या उरावर
गाव बसशीव, मग तिचं समाधान होतंय का? नामा म्हणाला, म्हणूनच मध्यानी पातूर गाव घेऊन बसतोय व्ही. रांड तुझी बायको झाली असल. बसव म्हणाव तिला, भागत नसलं तर सोयरं उरावर घेऊन. नामाची बायको म्हणाली. बाळ्याला खरचटलं होतं. त्यापेक्षा त्या दोघांचं बोलणंच झोंबत होतं. तो रागानं वराडला, तुमच्या आयासनी गाडव लावलं तुमच्या. आर काय काय बोलतायसा? जरा जिबीला हाडबीड तरी हाय का? आर कुचला किर धरून ह्यासनी, पोरांना म्हणाला. पण पोरं कोणच हल्ली नाहीत. भावाभावाचं भांडण. उद्या ही बाई आमचं नाव घ्यायला कमी जास्त करायची नाही. त्यांनी बाळूला 4 शब्द सांगून नेला. त्याला मात्र चांगलंच मनाला लागलं होतं. साऱ्यांच्या देखत आपला भाऊ आपल्याला बोलला पान उतार्यानं. ज्या भावाला आपण आईबाच्या माघारी मोठा केला, वाढविला, लगीन केलं, ते उपकार त्यानं फेडलं. त्याच्या बायकोनं तर काय हात धुवूनच घेतला. ट्रॅक्टर रिकामाच घेऊन ती सारीच घराकडं आली. बाळ्या डवंगाची बायको दारात उभी राहूनच शिव्या द्यायला लागली. नामा आणि त्याची बायको शेतातच होती. माणसं मऊ लागली की कोपरानं खणायला बघत्यात. माप घेतलं करून, नामाची बायको नामाला म्हणाली. त्याला वाटलं मागणं येणारी सारीच आपलं ऐकत्यात. कुचला म्हण ह्यासनी. नुसता हातच लावायला पाहिजे होता त्यातल्या एकानं. झाडाच्या पुढच्या शेंड्यानंच फुलपटणार होतो. नामा म्हणाला, मला त्यानं नुसता तुम्हाला ढेकूळ मारला त्या मारायला पाहिजे होता. त्याची चव्हाण मास्तरागत वाट लावणार होतो. त्याला माहिती नाही व्ही, त्यानंच पांडूला चेतिवलाय. ह्यो खुळा हाय व्ही पैसे घालवाय. घाणीतला पैसा येचणारा ह्यो. बोलत बोलत त्यांनी आपल्या वाटणीची झाडं उचलली आपल्या वाप्यात टाकली. घरात बायकोनं त्याला चावून खाल्ला असल. आज ठरल्यालं भांडण हाय. मी तेवढं पुढं याचं नाही बघा. तुम्ही तेवढं पुढं याचं नाही बघा. ती बाई आंबड हाय. जाईल पोलिसात बोंबलत. तिला आबरू का काय तवा. त्याला आपल्या बायकोचं आज कौतुकच वाटायला लागलं. बाईला विचारायला गेलो असतो तर आता पातूर साऱ्या गावात परपंचा भारी केला असता. शहाणीला खुळी म्हणीत मी खोळपणा केला. बाळू लगेच पांडूकडं गेलाच. त्यानं सारं सांगितलं. ह्या पोरासनी म्हणत होतो धरा, खरं ह्यातलं याक बी उठलं नाही. टाकूया म्हणत होतो कुचलून. हे बघा भावाभावाची भांडणं, त्यात तिची बायको काय विचारता. कुणी इकत पिढा घ्या. गौतूचा रकम्या म्हणायला लागला. आर मी अंगाव घेतलं असतं. दुसऱ्यागत नाही तुमच्यावर ढकलायला. गावचं निस्तारतोय काय चेअरमन. बाळू स्वतःला गावातला मोठा पुढारीच मानू लागल्यागत बोलू लागला होता. तू माप घेशील, पर त्या बाईनं काय सांगायचं ते तू ठरवणार आहेस. ती कशी बोलत होती बघितलंस नव्ह इंद्रागतीनं. गुरुवाचा उत्म्या म्हणाला. मग लाकडाचं काय केलं सा? मूळ मुद्दा पांडूनं विचारला. लाकडं आणतोय. ती बाईच त्याच्यावर बसली. ती आधी माझ्या सरणावर रचा म्हटली आणि मगच उचला लाकडं. गौतूचा रकम्या म्हणाला. आणि पांडू, लेका सारीच हांडगी तुम्ही. आता कुजू द्यात लाकडं. खरं त्याला बी उचलू द्यायची नाहीत. तेवढं तरी जमतंय का बघा. बाकीच्यांनी दुजोरा दिला. खरं बाळूला वाटायला लागलं लाकडं तोडाय 1000 रुपये गेलं. ट्रॅक्टरच्या भाडं अंगावर आणि लाकडं पाण्यात. बाळूची बायको शिव्या देऊन देऊन घरात आली. नामा आणि त्याची बायको शेताकडनं घरात आली. ती दोघं आलेली बघून तिनं तिच्या पिल्लांच्या कोंबडीला लोटता साळूताच फेकून मारला. त्या सरशी 2 पिल्ली जाग्यावरच मेली. तसा कोंबडीनं दंगा केला.
नामूची बायको बाहेर आली. पिल्लं मेलेली बघून ती कोंबडीलाच म्हणायला लागली, रांड, आता पोराबाळाची झालीस, तुला कळना व्हय? आपल्या घरात फिरायचं टाकून परक्याच्या दारात कशाला जोगती निघत फिरतीयास? तुझा दानाच चेचायला पाहिजे. पाक पोरं मारून टाक म्हणजे तुझ्या जीवाचं समाधान होईल. कुणाचा दाना चेचाय निघालीस ग वैमाले? लय उड्या मारतोय तर घ्याचा नाहीस का चढवून? शेतातनं ट्रॅक्टर मागं घालिवलास, लय मोठं नाव कमिवलंस खरं. लाकडं कुजून जाऊ द्यात, कोण हात लावतोय तेच बघतो.